हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 4. लेसन नंबर 2. त्याचं नाव आहे ॲसोप्स फॅबलेस. फॅबलेस म्हणजे काय? दंतकथा, ज्या आपण फार पूर्वीपासून लोकांकडून ऐकत आलेलो आहोत ना, अशा गोष्टी. तर बघूया, धड्याला सुरुवात करूया. Fables are short stories that have a moral or messages for us. See here, fables म्हणजे काय? दंतकथा म्हणजे काय? शॉर्ट स्टोरीज, ज्याच्यातून आपल्याला मोरल, एक तात्पर्य मिळतं किंवा त्याच्यातून आपल्याला एक छानसा असा संदेश मिळतो. Something to learn and keep in mind as we grow up. Most of the fables have animal characters who think and act just like human beings. याच्यामध्ये काय असतं? खास करून ॲनिमल कॅरेक्टर्स असतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात, दंतकथा, कथा, शॉर्ट स्टोरीज, या स्टोरीज ज्या आहेत त्या स्टोरीजमध्ये असतात ॲनिमल्स. जे कॅरेक्टर असतात, म्हणजे जे पात्र असतात ते ॲनिमल्स असतात. आणि ते जे ॲनिमल्स आहेत ते थिंक म्हणजे विचार करतात, अँड ॲक्ट म्हणजे ॲक्शन करतात, जस्ट लाईक ह्युमॅन बिंग्स. जसं की आपण मानव जसं विचार करतो, जसं ॲक्शन करतो, सेम त्याप्रमाणे जे ॲनिमल्स असतात ते त्या गोष्टींमध्ये तसेच असतात. जसं की आपल्यामध्ये पंचतंत्र ह्या ज्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, ज्या प्राण्यांपासून आहेत ह्या गोष्टी, परंतु ते प्राणी माणसांसारखे विचार करतात, बोलतात. अशा पद्धतीने ही एक कथा आहे. बघूया आपण. इट इज बिलीव्ड दॅट मेनी ऑफ द फॅबल्स वेअर फर्स्ट टोल्ड बाय अ वाईज पर्सन कॉल्ड ॲसोप. वाईज म्हणजे अतिशय हुशार, पर्सन म्हणजे व्यक्ती, हुशार व्यक्तीकडून ह्या गोष्टी सर्वप्रथम सांगितल्या गेलेल्या आहेत. फर्स्ट टोल्ड, सर्वप्रथम सांगितल्या गेलेल्या आहेत. ॲसोप लिव्ड हंड्रेड्स ऑफ इयर ॲगो इन अ कंट्री कॉल्ड ग्रीस. ॲसोप नावाचा हा जो हुशार व्यक्ती आहे तो ग्रीस नावाच्या देशामध्ये कित्येक वर्षांपूर्वी तो राहत होता. His story became so popular that people passed them on from generation to generation. हे जे पूर्वी हा कथा सांगायचा, हे कोणीतरी ऐकायचं, ते ऐकायचं त्याच्या पुढच्या पिढीला सांगायचं, मग ते ऐकून असं पुढच्या पिढीला सांगत म्हणजे जनरेशन टू जनरेशन ह्या गोष्टी आता इथंपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. Many proverbs and saying that we use today are based on these fables. Here are two well-known fables. So अनेक अशी प्रोवर्ब वगैरे घालून ह्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी दोन गोष्टी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. त्याच्यातील पहिली गोष्ट पाहू आपण. द स्टेज ॲट द पूल. सी हिअर धिस स्पेलिंग. STAG, स्टेज म्हणजे हरिण. आता ह्या जीच्या पुढं जर ई लागलं तर त्याचा अर्थ होतो स्टेज, पायरी किंवा स्टेप, तिथपर्यंत. पण स्पेलिंग आणि उच्चार दोन्ही बघा ग्रामरचा भाग आहेत. हे आपण पुन्हा केव्हा तर एका व्हिडिओमध्ये घेऊया सेम उच्चारचा. ओके, आता बघूया पुढे. इथे काय अर्थ आहे? स्टेज म्हणजे हरिण. बघा. वन डे अ ब्युटिफुल स्टेज केम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर. एक दिवस एक सुंदर असं हरिण एका स्वच्छ पाण्याच्या तळ्यापाशी आलं. ॲज ही बेंट डाऊन टू ड्रिंक ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन इन द वॉटर. जसं की ते हरिण पाणी पिण्यासाठी वाकलं, आपली मान वाकवली, पाण्यापाशी नेली, त्यावेळेला त्या स्वच्छ पाण्यामध्ये त्याला त्याचं स्वतःचं रिफ्लेक्शन दिसलं. रिफ्लेक्शन दिसल्यावर ही वॉज डिलायटेड विथ व्हॉट ही सॉ. इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. बघा, ज्यावेळी त्याने स्वच्छ पाण्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन बघितलं त्यावेळेला पाणी प्यायच्या ऐवजी इन्स्टेड मीन्स च्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर, पाणी पिण्याच्या ऐवजी तो स्वतःकडेच त्या रिफ्लेक्शनकडे एकटक बघू लागला. हाव हँडसम आय लुक
ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच म्हणाला, ज्यावेळी त्याने रिफ्लेक्शन बघितलं स्वतःचं आणि तो स्वतःलाच म्हणाला, वा मी किती हँडसम दिसतो आहे. हाऊ ब्युटिफुल आर दीज कर्विंग अँटलर्स. कर्विंग अँटलर्स म्हणजे हरिण असतं, हरिणला शिंगे असतात. बघा का इथे हरणाचं चित्र आहे, हे हरिण आहे. स्वच्छ पाण्यामध्ये पाणी पिण्यासाठी आलं होतं, पण पाणी प्यायचं सोडून ते स्वतःचं प्रतिबिंब बघतं आणि त्याला हे दिसत आहेत त्याची वक्राकार शिंगे. नाव सी, अँटलर्स म्हणजे शिंगे, कर्व म्हणजे वक्राकार. हाऊ दे ॲड टू माय ब्युटी, हाऊ ग्रेसफुल द लुक. हरिण म्हणते स्वतःशीच, वा माझी शिंगे किती सुंदर आहेत आणि माझ्या सुंदरतेमध्ये जास्तच भर घालत आहेत. देन ही मूव्ड नियरर and saw his legs reflected in the pool. He was quite disgusted. Look at my legs. Ugh, they are so ugly, all spindly with small feet. How I wish that nature had given me legs worthy of my style antlers. ना आता बघा ह्याचा अर्थ बघूया आपण, की ज्यावेळी ते नियरर म्हणजे काय, जवळ. नियर, नियरर, नियरेस्ट 3 प्रकार आहेत बघा. हा ग्रामरचा भाग आहे, हा सुद्धा आपण घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा की हो आम्हाला हा भाग पाहिजेल आहे. पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. नियर, नियरर, नियरेस्ट. ठीक आहे, चला आता पुढं बघूया आपण, की ज्यावेळी त्याने आणखीन जवळ गेलं ते पाण्याच्या, आणि ते पाण्याच्या जवळ जाऊन त्याने त्याचे स्वतःचे पाय पाहिले. पाय पाहिल्यानंतर त्याला फार वाईट वाटलं, की पिंडली माझे काटेरी पाय, म्हणजे बारीक पाय असतात ना हरिणाचे, मग माझे असे काटेरी पाय आहेत आणि हे पाय मला जरासुद्धा शोभत नाहीत. नेचरने हे मला असं कसे पाय दिले बघा. स्टॅटलय म्हणजे माझ्या भव्य, अँटलर्स म्हणजे शिंगांना ते हे पाय जरासुद्धा शोभत नाहीत. ऑन नेक्स्ट पेज, ॲज ही वॉज ब्रूडिंग इन धिस वे ही स्टेज हर्ड अँड ॲरो गोईंग स्विश अक्रॉस द पूल. ते ह्याचं काम करत असताना काय झालं, त्याला त्या स्टेजने ऐकलं, त्या हरणाने ऐकलं एका ॲरोचा आवाज. म्हणजे ॲरो असं आपल्या कानापासून गेल्यावर कसा वाऱ्याचा तो स्विशचा आवाज येतो, तसा आवाज त्याने तो ऐकला. ॲट द सेम टाईम ही पिक्ड अप द सेंट ऑफ हंटर्स. आणि लगेचच त्याने काय केला, हंटर्सचा वास. सेंट म्हणजे वास, म्हणजे प्राणी नाही का वास घेतात बघा, मग ह्या हरणाला शिकाऱ्याचा वास आला. विथ अ क्विक टर्न ही बाउंडेड अवे, हिज लेग्स कॅरीड हिम स्विफ्टली इन टू द फॉरेस्ट. त्याने त्याच्या हे लक्षात आल्या अगदी चपळाईने, स्विफ्टली म्हणजे अगदी झपाट्याने त्याच्या पायाने त्याला फॉरेस्टमध्ये नेलं, पळवत नेलं. द हंटर्स वेअर हॉट ऑन हिज ट्रेल बट दे वेअर नो मॅच फॉर हिज स्पीड. सून स्टेज लेफ्ट द हंटर्स फार बिहाइंड. बघा काय झालेलं आहे इथे, हंटरचा याने वास घेतला, हंटरचा वास आल्या ॲरोचा आवाज आल्या लगेचच ह्याच्या पायांनी काय केलं, फॉरेस्टमध्ये त्याला पळवत नेलं अगदी झपाट्याने, स्विफ्टली. आणि तो याच पायाला जो आता नावं ठेवत होता, त्याच पायाने ह्याला सुरक्षितरित्या इतकं फास्ट फॉरेस्टमध्ये नेलं की हा जो हंटर आहे ना, तो हंटर म्हणजे शिकारी, त्याचा माग धरत होता. ट्रेल म्हणजे माग धरणे, म्हणजे त्याच्या मागोमाग पळत होता, पण त्याला त्याचा स्पीड मॅनेज करणं जमलं नाही आणि शिकारी फार मागे राहिला. सेफ अँड आउट ऑफ द हंटर्स रीच द स्टेज स्लोड डाऊन. सडनली विदाउट रिअलायझिंग इट ही वॉक्ड इन टू अ thicket. There were trees with strong branches growing close together, and alas, the same antlers of which he was so proud got caught in the thick growth.
बघा, ज्यावेळी तो जंगलामध्ये गेला त्यावेळी त्याने स्वतःला जरा स्लो केलं. तो स्लो डाऊन झाला. म्हणजे जो फास्ट पळत होता, शिकारी दिसेनासा झाला, त्याचा वास येईनासा झाला, त्यामुळे तो थोडासा शिस्तात जाऊ लागला. आणि काय झालं, चालत चालत असताना तो पोचला थिकेटमध्ये. थिकेट म्हणजे काय, झाडी असतात. हे बघा, हे कसं झाड आहे ना, हे झाड, त्याच्या शेजारी आणखीन एक झाड असतं, असं झाडांचं झुडूप असतो. आणि त्याचे जे ब्रँचेस असतात ते फार स्ट्रॉंग असतात. आणि काय झालं, इथून जात असताना त्याचे जे शिंग आहेत, हे बघा, कॉट म्हणजे अडकले गेलेली आहेत त्या ग्रोथमध्ये, म्हणजे या फांद्यांमध्ये. द स्टेज ट्राईड टू शेक हिमसेल्फ फ्री, बट द मोर ही स्ट्रगल्ड, द मोर एंटेज्ड हिज antlers got in the branches. बघा, काय झालेलं आहे की हे जे ब्रँचेस आहेत फारच टफ आहेत, ग्रोथ झालेले आहेत मोठे. आणि ह्याचे जे हे आहेत अँटलर्स म्हणजे शिंगे, ही शिंगे या ब्रँचेसमध्ये अडकलेली आहेत. पहा, इथे काय झालेलं आहे, हा जो अडकलेला आहे याच्यामध्ये, तर तो स्वतःला शेक करतोय, म्हणजे स्वतःला हलवतोय, झटपटतोय ह्याच्यातून निघण्यासाठी. आणि तो जितका झटपटेल ना तितका तो जास्तच त्याच्या शिंगे ब्रँचेसमध्ये अडकत आहेत. वन्स अगेन द स्टेज कुड हिअर द हंटर्स ड्रॉईंग क्लोज and grew afraid. At last, with great difficulty, he managed to free his antlers and bounded away. बघा, आणि थोड्या वेळाने त्याला भास झाला, त्याला जाणवलं पुन्हा एकदा की तो जो हंटर आहे तो पुन्हा आपल्या जवळ मागावर आलेला आहे. मग ह्याने अगदी डिफिकल्टीने, अगदी सरते शेवटी पूर्ण असं अंग झाडून पूर्णपणे मेहनत करून त्याने पुन्हा एकदा आपली शिंगे झाडलीत, म्हणजे त्या ह्याच्यातून सोडवलीत ब्रँचेसमधून, आणि तिथून तो पळून गेला. आय रिअलाइज्ड now that my ugly feet saved my life. I was so proud of these handsome antlers, but they would have been the cause of my death. Very often we dislike the very things that are most useful to us. बघा, शेवटी हे हरिण शांतपणे बसतं, विचार करतं की ज्या पायांना मी अगली म्हणत होतो, अगली म्हणजे कुरूप म्हणत होतो, त्या पायांनी माझा जीव वाचवलेला आहे. आणि प्राऊड फील करत होतो माझ्या हँडसम अँटलर्सवर, माझ्या शिंगांवर मी प्राऊड फील करत होतो. आणि हेच शिंगे माझ्या मरणाचं कारण ठरत होते. मग काय करायचं, व्हेरी ऑफन वी डिसलाईक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट युजफुल. दरवेळेला आपण काय करतो की ज्या युजफुल गोष्टी आहेत आपल्यासाठी त्याच्याकडे आपण नेहमी डिसलाईक करतो, आपल्याला त्या आवडत नाही तशा गोष्टी. आता ह्या धड्याचा पुढचा भाग आहे, दुसरी स्टोरी आहे. ही स्टोरी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा धड्याखालची प्रश्न उत्तरासहित पाहिजे असतील तर एक छोटंसं कमेंट करून टाका की येस मॅम, मला क्वेश्चन आन्सर पाहिजे आहेत. ओके, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे चॅनल. ठीक आहे, थँक्यू.